SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सर्व नाशिककरांना एकच भीती, भाजपाला प्रभाग 10 मध्ये मिळणार लीड किती? सातपूरच्या प्रभाग 10 मधील सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया। सविस्तर वृत्त असे। सातपूरच्या प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला भरभरून प्रतिसाद मिळत आहे। प्रचारादरम्यान अनेक नागरिकांनी आपणच निवडून याल अशी भारतीय जनता पार्टीमधील या पॅनलतील उमेदवार श्री विश्वास आप्पा नागरे, सौ कलावती सांगळे, सौ माधुरी बोलकर तसेच श्री समाधान देवरे या चारही उमेदवारांना अशी शाश्वतीच प्रभागातील मतदारांकडून मिळाली आहे। जागोजागी औक्षण आणि जनमानसाप्रती केलेली कामे ही त्यांना पॅनलच्या विजयासाठी निश्चितच उपयोगी पडणार आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार निवडून येऊन कमळ फुलणार अशी आशा प्रभागातील सर्व नागरिकांना लागली आहे। प्रभाग 10 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विश्वास आप्पा नागरे यांचा दांडगा जनसंपर्क, बाजार समितीमध्ये काम केल्याचा अनुभव आणि पिंपळगाव बहुला येथील रहिवासी असल्याकारणाने त्यांची जमेची बाजू मांडली जात आहे। तसेच सौ कलावती इंद्रभान सांगळे यांचे देखील पती इंद्रभान आप्पा सांगळे यांचा देखील दांडगा जनसंपर्क असून तसेच सामान्य नागरिकांसाठी केलेली कामे याची परतफेड म्हणून सामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी सदैव राहतील यात तीळ मात्र शंका नाही। तसेच माजी नगरसेविका सौ माधुरीताई बोलकर या मनपा सभागृहात काम केल्याचा अनुभव आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेली कामे आणि पती श्री गणेश बोलकर यांचा सामाजिक कार्यात पुढाकार हा निश्चितच जनताही डोळ्यासमोर ठेवून त्यांना देखील अधिकाधिक मतदान करणार यात तीळ मात्र शंका नाही आणि ही निवडणूक देखील माधुरी बोलकर यांना सोपी जाणार। तसेच यात शेवटचे उमेदवार श्री समाधान देवरे रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक आरोग्यदूत म्हणून त्यांची ख्याती आहे। ज्येष्ठ नागरिकांचा खंदा समर्थक म्हणून समाधान देवरे यांच्याकडे बघितले जाते। कोरोना काळापासून ते आस्थागत समाधान देवरे यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील प्रत्येक नागरिकाच्या तसेच महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनावर आपल्या कामातून अधिराज्य मिळविले आहे। याच कारणाने समाधान देवरे यांचा जवळपास विजय हा निश्चित मानला जात आहे। असा दांडगा हा प्रभाग 10 मधील भारतीय जनता पक्षाचा पॅनल येत्या 16 जानेवारी रोजी गुलाल अंगावर पाडून घेणार अशी भावना प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांची झाली आहे। भारतीय जनता पार्टीने केलेली विकास कामे या बळावर आणि पॅनलमधील असलेली चारही उमेदवार यांच्या कार्यकर्तृत्वावर सर्व नाशिककरांना एकच भीती, भारतीय जनता पार्टी पक्षाच्या पॅनलला प्रभाग 10 मध्ये मिळणार लीड किती असे बोलले जात आहे। SPN न्यूजसाठी SPN न्यूज ब्युरो नाशिक। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।